राजीनामा देणार नव्हतो. मी सांगितलं की ही व्यवस्था जी आहे त्याच्यात नव्या पिढीची लोक आली पाहिजे, त्यासाठी साहेबांनी योग्य तो निर्णय घ्यावा. मैंने इस्तीफा नहीं दिया, मैंने भाषण ऐसा किया कि पवार साहब आने वाले दिनों में इसके ऊपर आवश्यक तो विचार करे और निर्णय ले. असं आहे की पुन्हा सांगितलं, मी मराठीत भाषण केलं. मी असं का करताय? मी मराठीत हे भाषण केलेलं आहे आणि मी हे सांगितलेलं आहे की मी इतक्या वेळ काम केलेलं आहे, इथून पुढं आणखीन कुणाला जबाबदारी द्यायची असेल पवार साहेबांना तर ती त्यांनी योग्य तो त्यांचा विचार करावा. मी भाषण केलं ना, आता त्याच्या मागे कशाला तुम्ही साहेब असं आहे की 7 वर्ष हे काम करतो. साहेबांना आणखीन वेगळा विचार करायला मुभा दिली पाहिजे, त्यांना योग्य तो निर्णय घ्यायची तयारी त्यांना मोकळीक दिली पाहिजे आणि ते योग्य त्या बाबतीत सर्वांची चर्चा करून निर्णय घेतला. असं मी 7 वर्ष ते काम करतोय. साहेबांनी त्याच्यावर योग्य तो निर्णय करून पुढं काय करायचं ठरवावं, यासाठी त्यांना मोकळीक देणं आवश्यक आहे. नवीन चेहरा द्या म्हणतात, नवीन चेहरा कोण आहे? या पदासाठी चौकशी करत साहेब, नवीन चेहरा द्या म्हणतात, तो नवीन चेहरा मी अज्ञातवासात कधीच नव्हतो, मी ज्ञातवासात आहे. सर्वांना कुठं आहे ते माहित असतं, काही प्रॉब्लेम नाही. आणि त्यामुळे मी या ठिकाणी 7 वर्ष काम करतो. मी साहेबांना सगळे अधिकार आहेतच, मी देणारच कोण. साहेब याच्यावर योग्य तो निर्णय घेतील आणि त्यांनी भाषणात सांगितलं सर्वांशी चर्चा विचार विनिमय करून पुढं काय करायचं याचा निर्णय साहेब घेतील. तरुणांना संधी द्या म्हणाला. तुम्हाला भेटले का ते आमदार? काय म्हणतात ते सांगितलेलं आहे. पवार साहेबांकडे जाऊन आमचं मत मांडा. या सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू आहेत, आमदारांची चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवरती तुम्ही प्रदेशाध्यक्ष पदावरून लांब राहायचा निर्णय घेता. मग पुढे काय असं आहे का? स्टोरी सांगितली. या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील असं तुम्हाला वाटतंय का? आणि त्यापूर्वी तुम्ही प्रदेशाध्यक्ष पदावरून लांब घेतात काय मला माहित नाही काय होणार आहे ते, पण मला असं वाटलं की आता सगळे एकत्रित गोळा झालेले आहेत, आपण ही इच्छा व्यक्त करावी. मग साहेब पुढे त्यांना जे योग्य वाटतं, शेवटी साहेब जे म्हणतील तेच अंतिम असतं. साहेब जे ठरवतील ते पुढे चालू राहील. 7 वर्ष काम केलेलं आहे मी. तरुणांना संधी द्या म्हटलं, नवीन चेहरा कोण आहे तरुणाचा पक्षामध्ये, तो ही जबाबदारी सांभाळू शकतो? पक्ष विचार करेल त्याच्यावर. ठीक आहे.